आता व्यासपीठावरील आपण पार पाडत आहोत ते गुरुवर्य परमपूज्य भगवंत जयनाथ महाराज आदरणीय गोरखनाथ महाराज, आदरणीय ज्ञानेश्वर महाराज, आजच्या या कार्यक्रमामध्ये ज्यांची आपल्याला उपस्थिती लाभलेली आहे ते आपल्या लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ उषाताई पाटील, महानगरपालिकेचे गटनेते देवदास काळेजी, विरोधी पक्ष नेते दीपक गणपतीजी, आमचे तरुण मित्र ॲडव्होकेट परिषिक्त पवारजी, नाना पाटीलजी, आदरणीय शेषराव पाटीलजी, सोमाजी पाटीलजी, सौ रागिणीताई यादव, प्रेरणाताई घोटराव, या प्रभाग क्रमांक 16 मधील आमच्या नगरसेविका सौ राजेश्री बाहेती, सर्वेश्वर केशेजी, बसवराज धाराशिवजी, सुरेशप्पा उदगेजी, नगरसेवक प्रदीप कस्तुरीजी, प्रकाश शास्त्रीजी, दिलीप भालेरावजी, नगरसेवक ॲडव्होकेट प्रदीप मोरेजी, नगरसेविका सौ शिंदेबाई, मधुसूदन पारेखजी, बसवराज वळसंगीजी, नगरसेवक भीमाशंकर बेंद्रेजी, औषधाचे नगरसेवक माजी आमदार माजी नगराध्यक्ष सुनील मुटकरजी, सुभाष मेहताजी, रवी महाराज, संभाजीराव पाटील कळेगावकर, महेश शास्त्री, स्मिताताई करके, ॲडव्होकेट शीतलताई पाटील, नगरसेवक अनंत गायकवाडजी, रोटीजी, सुशील सोरेंचे, या कार्यक्रमाचे जे संचालन करतात ते सुशील सोरेंचे आणि प्रामुख्याने पंचे चिरंजीव अमृत पाटीलजी, पाटील परिवारातील सर्व सन्माननीय सदस्य, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, या प्रभागातून आलेले आमचे सर्व मान्यवर मंडळी, पत्रकार मित्र, उपस्थित बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे आता सांगण्यात आलं की आता सत्काराला उत्तर देतो. मला वाटतं एवढं चांगला कार्यक्रम
आगळा वेगळा कार्यक्रम, एवढं लोकांमधला उत्साह, महाराजांचा आशीर्वाद, गिरीश पाटलाची तळमळ धडपड, हे सगळं पाहिल्यानंतर काय उत्तर द्यावं याचे प्रश्न मला पडले. अशा प्रकारचा हा एक अतिशय सुंदर देखणा अशा प्रकारचा हा कार्यक्रम मला वाटतं तो सत्काराचा असो किंवा कुठला सामाजिक कार्यक्रम असेल किंवा एका चांगल्या विचारानं आपण एकत्र आलो असलो तर अशा कार्यक्रमामुळे महाराज आपला आशीर्वाद तर लाभलेला पण एक प्रेरणा, एक ऊर्जा निश्चितपणानं या कार्यक्रमातून आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्याच कारण आहे की ज्या वेळेला आपण निवडून येतो, ज्या वेळेला एखाद्या पदावर आपल्याला काम करायची संधी मिळते, त्यावेळेला अशा प्रकारचं प्रेरणा, ऊर्जा जनतेच्या सेवेसाठी म्हणून मिळणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून मी गिरीश पाटलाला धन्यवाद देत असताना एवढंच म्हणेन की आपण एक अतिशय चांगला हा कार्यक्रम जो एक नवीन पायंडा या ठिकाणी घातलेला आहे. त्याचं कारण आहे की आता हे सगळे प्रभाग 16 मधली माणसं आहेत. हा आपला मतदारसंघ आहे. आपल्याला जे काही मनापासूनची जी साथ, खरंच कौतुक असतं. महाराज एवढ्या कमी वेळेमध्ये मला वाटतं महानगरपालिकेची निवडणूक होऊन 6 महिने झाले, फक्त 6 महिने. 6 महिन्यामध्ये एखाद्या प्रभागात काम करत असताना एवढं लोकांचं मन जिंकणं, एवढी लोकप्रियता मिळवणं हे कदाचित शक्य नाही. हे गिरीश पाटलाला जमलं, बसवराज पाटलाला सुद्धा जमलं नाही, हे मी आपल्याला या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो. हे वस्तुस्थिती आहे. पण आल्यापासून पाहतो बाहेर पाऊस आहे, एवढ्या सगळ्या लोकांमध्ये एवढी मोठी अडचण आहे. अशाही या परिस्थितीमध्ये एवढं मोठं सभागृह अगदी खचाखच या ठिकाणी भरलेलं आहे आणि लोक सातत्यानं आपल्याकडे आवर्जून लक्ष देऊन आपण काय बोलतात, कसं करतात, कशा पद्धतीने आपलं एक काम आहे ते पाहतात. ते खरंच मला वाटतं की आपण तर या ठिकाणी नगरसेवक आपले सगळे सहकारी तर अनुकरण करतीलच, पण राज्यातल्या सगळ्या नगरसेवकांनी आपल्या कामाचं अनुकरण करावं हे विचारावं हे आपल्याला सांगितलं. कारण महाराजांनी सांगितलं की पद मिळाल्यानंतर कसं काम कर. खरं आहे ते. कारण पद हे सेवेसाठी, लोकांना न्याय देण्यासाठी. आणि त्याच्या पुढे जाऊन मी सांगू इच्छितो की ज्या पदावर आपण राहतो त्या पदाला न्याय देण्याची सुद्धा जबाबदारी आपल्याला. आणि म्हणून
महाराजांचं जे काय आशीर्वचन आपल्याला या ठिकाणी लाभलं ते खरंच आहे. त्याचं कारण आहे की आपल्या या देशामध्ये, या राज्यामध्ये आपण सगळे अध्यात्मावर विश्वास ठेवणारी माणसं आहोत. आणि धर्मसत्ता आणि राजसत्ता हे एकत्र राहून काम केल्याशिवाय आपल्याला खऱ्या अर्थानं लोकांची सेवा करता येणार. आणि आपण भाग्यवान आहात गिरीश पाटील. तसं आम्ही पण कमी नाही, मी पण भाग्यवानच आहे, मला आशीर्वाद मिळाले. पण ही धर्मसत्ता कायम आपल्या पाठीशी राहिलं हेही या ठिकाणी ताम्रपणाला आपल्याला तुम्हाला दिसल्याशिवाय राहत नाही हे मी आपल्याला एक सांगितलं. आणि म्हणून आपण सर्वजण भाग्यवान आहोत की आपल्याला अशा प्रकारचे गुरु लाभले, अशा प्रकारचे जनतेची सेवा करणारे हे सगळे नगरसेवक लाभले, अशा प्रकारचं हे मदत करणारे ही प्रिय जनता आपल्याला लाभली. आणि म्हणून असा हा जो एक संगम आहे तो अतिशय महत्वाचा आहे. आणि म्हणून हे संगम फार कमी लोकांच्या नशिबाला लाभतंय. आणि जेणेकरून गिरीश पाटील तुम्हाला लाभलं त्याचा आम्हाला मनापासूनचा आनंद आहे. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की या पुढील काळामध्ये लातूर महानगरपालिका ही अतिशय महत्वाची संस्था आहे. आणि म्हणून आज राज्यामध्ये आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब एक अतिशय चांगलं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. की आज आपण पाहतो की मराठवाड्याचे प्रश्न, महाराष्ट्राचे प्रश्न आणि महाराज मी आपल्याला नम्रपणाने आपल्यासमोर सांगू इच्छितो की आज सकाळीच आषाढी एकादशीच्या निमित्तानं खरं म्हणजे आषाढी एकादशी आणि आपल्या महाराष्ट्राचे दैवत पांडुरंगाबद्दलची माहिती, सगळ्या संतांबद्दलची माहिती आणि हे महाराष्ट्र पांडुरंगाच्या आशीर्वादानं किती एक प्रकारचं आपल्याला ताकद आहे, शक्ती आहे ते सांगण्याचं त्यांचा जो आजचं मला एक बघायला मिळालं. मी पाहिलो ते पाहिल्यानंतर मला असं वाटलं की एकीकडे राज्यकर्ता आणि एकीकडे एवढं मोठं अध्यात्माची शक्ती असणारा एकमेव नेता म्हणजे आपल्या महाराष्ट्राला मिळालेलं हे देवाची देणगी आहे हे सुद्धा मी आपल्याला या ठिकाणी नम्रपणाने सांगू इच्छितो. आणि म्हणून अशा आज आपण पाहतोय की पांडुरंगाची किती मोठी ताकद आहे. आज आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने मिळाले. आज आपण 55 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ आपण या ठिकाणी केलं. 55 लाख लोकांचं. मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आम्ही सुद्धा अनेक 30-40 वर्ष आपण या ठिकाणी काम करतो. एवढी मोठी योजना या महाराष्ट्रामध्ये कधी आली नव्हती. आणि म्हणून आज आदरणीय मुख्यमंत्री महोदय आमच्यासाठी एवढी मोठी योजना या ठिकाणी आणली. आणि म्हणून मी आपल्या उपस्थितीमध्ये आज आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं जाहीर अभिनंदन या ठिकाणी मी करतो आणि त्यांना या ठिकाणी शुभेच्छा मी व्यक्त करतो. आणि म्हणून अशा प्रकारचे एक महाराष्ट्रामध्ये आगळं वेगळं चित्र या राजकारणाबद्दल, समाजकारणाबद्दल, शिक्षणाच्या बद्दल, इतर विकासाच्या कामाबद्दल या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये गिरीश पाटलाला किती धन्यवाद द्यावेत, किती आभार मानावेत तेवढं कमी आहे. आमचा हा जो विजय आहे मला वाटतं आमच्यावरती फार मोठा विश्वास
आदरणीय राज्याचे मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी तुम्ही लोकांनी आम्हाला मदत केली, जनतेने प्रेम व्यक्त केलं आणि म्हणून हा मिळालेला यश मी आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी समर्पित करतो आणि या पुढील काळामध्ये अतिशय चांगल्या विचारानं शुद्ध भावनेनं लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्यानं करू एवढं अभिवचन महाराजांच्या समोर देऊन गिरीश पाटील आपल्याला दीर्घायुष्य लाभावं. आपल्या घराण्याचे राजकीय वारसा परंपरा खूप मोठी आहे. मला त्याची कल्पना आहे. माधवराव पाटील हे मुरुमला खूप येतात. अनेक वर्ष माधवराव पाटील आणि माझ्याही वडिलांचं नाव माधवराव. ते दोघं चांगले मित्र होते. मल्लीनाथ महाराज मित्र होते. मधुकरराव चव्हाण ते महिन्यातून 4 दिवस कुठेतरी जाणं येणं बसणं सगळ्या सामाजिक कामामध्ये यांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि म्हणून हे वारसा तुम्हाला या ठिकाणी लाभलेला आहे आणि तो वारसा निश्चितपणे या ठिकाणी उपयोगाला येईल.